चला तर मग आजच्या रांगोळीला सुरुवात करूया। 7 बाय 7 इंचचा चौकोन घेतला, त्यानंतर 3 फोल्ड केले आणि 1 इंचावर आतल्या साईडला 1 इंचावरती मार्जिन दोन्ही साईडनी करून फ्लावरचा शेप दिला आणि हे आम्ही बेस तयार करून ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आखून घ्यायचा आणि त्यानंतर कॉईनच्या साहाय्याने गोल गोल आकार करायचा। इथे तुम्ही बिसलरी बॉटलचा टोपणाचाही वापर करू शकता। मध्ये अशा पद्धतीने पूर्ण लाईन मारून घ्यायच्या क्रॉसमध्ये आणि अशा पद्धतीने साईडनी शेप देऊन बेस कंप्लीट करून घ्यायचा आणि मरून कलरचा वापर करून पूर्ण फ्लावरची बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची आहे। फ्लावर कंप्लीट झाल्यानंतर मध्ये रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन करून घ्यायचं आहे। मध्ये ऑरेंज पण वापरू शकता, तुम्हाला पाहिजे तो कलरमध्ये वापरू शकता। माझ्याकडे जो अवेलेबल आहे तो मी वापरत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।